आणि त्या ठिकाणी काही ठिकाणी गनिमी कावाही आमचा होणार आहे, काही ठिकाणी मुसद्दीगिरीचा आम्ही वापर करू. 1 तारखेला सर्व चित्र स्पष्ट होईल. इंडिया अलायन्सचे जे पक्ष आहेत त्या पक्षांसोबतच आम्ही चर्चा करणार आहोत आणि काही मित्र पक्षांकडूनही तशा प्रकारचे प्रस्ताव आहेत का याची देखील चाचपणी आम्ही केलेली आहे. नाही, हा SIR ची प्रक्रिया जी आहे ती नेमकी ज्या दरम्यान दिंडी निघणार आहेत, ज्या दरम्यान या महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायाचाच नव्हे तर महाराष्ट्र धर्माचा जागर करणारा नागरिक हा पालखीत जेव्हा जात असतात, पंढरपूरला जेव्हा जात असतात, त्याच आषाढ महिन्याच्या निमित्तानं होणाऱ्या संपन्न होणाऱ्या पालखी महोत्सवाच्या दरम्यानच SIR ची प्रक्रिया ठेवलेली आहे. हे सरकारला माहित नव्हतं का की या दरम्यानमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा लोक उत्सव असतो. लोक पांडुरंगाच्या दर्शनाकरता वारीत जातात आणि तोच काळखंड हा SRI करता निवडलाय. याचा अर्थ स्पष्ट आहे की वारकरी मंडळींना त्या मतदार यादीतून त्यांना वगळायचंय, भक्तांना मतदार यादीतून वगळण्याकरता हा भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून घातलेला घाट आहे आणि हा आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. काल 3 तास रस्ता जाम केला महाविकास आघाडीने. त्यात शशिकांत शिंदे साहेब, दानवे साहेब हे आम्ही सर्वजण होतो, रोहित दादाही त्या ठिकाणी होते, मित्रपक्ष होते. आम्ही रस्ता जाम केला, लोक काल रस्त्यावर होतो आणि आज परिणामी या सरकारमधील अर्थ मंत्रिमंडळ जे आहे हे दिल्लीला त्यांना जावं लागलं. ही विरोधी पक्षाची आणि जनतेची आणि शेतकऱ्यांची ताकद काल दाखवली. करिता कालचा आमचा जो चमत्कार होता म्हणून आजचा दिल्लीश्वरांना नमस्कार घालण्याकरता मंत्रिमंडळ दिल्लीला ठाण मांडून बसलंय. ते बसलेलं जरी या भूमिकेतून गेलेलं असलं तरी हात हलवत वापस येऊ नका, हा आमचा सज्जड दम त्यांना आहे. ती गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे, त्यांच्यामध्ये टोळी युद्ध सुरू झालेलं आहे. सत्ता पिपासू लोक आहेत, त्यांचा हा सत्तेसाठी हापापलेल्या लोकांचा हा सर्व डावपेचाचा खेळ आहे. त्यांच्या जिल्ह्यात लवकरच मी जाईल. मी कुठलाही चुकीचा शब्द हा वापरलेला नाही. जो दलिंदर जो आहे हा कॅरेक्टर दर्शवणारा, लक्षण दर्शवणारा शब्द आहे. दरिद्री हा संस्कृत शब्दाचा बोली भाषेमध्ये रुळल्यानंतर दलिंदर हा त्याचा वाक्यात आहे. मोदी आल्यापासून शेतकऱ्यांचे भाव पडलेले आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे, महिलांवरील अत्याचार वाढलेले आहेत, भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि अशा परिस्थितीवर संदर्भामध्ये मी काल त्यांचा तो उल्लेख केला. संस्कृत मधला मूळ शब्द हा जर भारतीय जनता पक्षाला खटकला असेल तर नरेंद्र मोदी हे पनोती आहेत हा जरा समजेल अशा भाषेत मी शब्दप्रयोग पुन्हा एकदा या ठिकाणी करतो. आहे की निवडणुकीच्या माध्यमातून काही लोक जात आहेत ही पण बातमी आम्हाला कळलेली आहे. अजूनपर्यंत पक्षाकडे त्यांनी कुठल्याही प्रकारचा आपला राजीनामा किंवा कुठल्याही प्रकारचं मत व्यक्त केलेलं नाही. परंतु मला वाटतं की मागच्या निवडणुकीच्या वेळेला काही चौकशा त्यांच्या मागे लावलेल्या होत्या, त्याच्या संदर्भामध्ये दबावाचं तंत्र वापरण्याचा प्रयत्न भाजपने केलेला आहे. त्या तंत्र वापरल्यानंतर किंवा विधान परिषदेच्या माध्यमातून मागच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीला त्यांना काही आश्वासन दिलं असेल तर मला वाटतं त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला असेल असं समजतंय. माझ्याशी चर्चा जेव्हा होईल तेव्हा मी त्याच्यावर प्रत्यक्ष स्टेटमेंट देईन, त्याच्यावर प्रत्यक्ष मग मी बोलेन. दुसरी गोष्ट आहे की काल आम्ही जो निवडणुकीच्या संदर्भातला आज बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही संभाव्य 17 जागेच्या संदर्भात सविस्तर चर्चा केलेली आहे. 29 तारखेला परत आमची एक बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये आमची नामं होती. भाजपच्या असलेल्या सर्व गोष्टी बघता जायचं अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. 1, 2, 3 ठिकाणी फक्त तिन्ही पक्षामध्ये उमेदवाराच्या बाबतीमधली मागणी आहे. तरी सुद्धा 29 तारखेला सविस्तरपणे चर्चा होऊन त्यामध्ये एकमताने उमेदवार आम्ही देऊ अशा प्रकारची आज चर्चा
झालेली आहे. ठीक नहीं ये आज महाविकास आघाड़ी की सभा आने वाले विधान परिषद के चुनाव को लेकर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून 16 निवडणुका आहेत, तर नागपूर या ठिकाणी एका ठिकाणी पोटनिवडणुका आहेत. अशा 17 निवडणुकींना आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढणार आहोत आणि भारतीय जनता पक्षाचा लोकशाही विरोधी आणि जो घोडेबाजार मांडलाय त्याचा निषेध देखील या निमित्ताने करत असताना सुदृढ लोकशाहीसाठी आणि निवडून येण्याच्या ज्या फार मोठ्या संभावना आहे, कारण सत्ता ही केंद्रित झालेली आहे आणि गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार ही सुरू झालेली असल्यामुळे त्यांच्यातील धुसफूस अर्थातच ही आमच्या पथ्यावर पडणार आहे. त्या अनुषंगाने महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीत आम्ही सामोरे जात असताना आज या जागा वाटपाच्या अनुषंगाने प्राथमिक चर्चा आमची संपन्न झालेली आहे. तुल्यबळ उमेदवार महाविकास आघाडी जवळ आहे आणि या प्राथमिक चर्चेच्या अनुषंगाने 2 दिवसात आम्ही पुन्हा बसून अंतिम जागा वाटप ही आमची संपन्न होईल. कुठलाही तिढा नाही, कुठलाही गोंधळ नाही आणि सुसंवादाच्या माध्यमातून या संपूर्ण निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत. सामंजस्य एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. दुर्दैवाने भाव खुलले, भाव उघडले, भाव ठरले अशा प्रकारचे शब्द प्रयोग स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये समोर येत आहे. भारतीय जनता पक्षाचं पाप या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नगरपालिका महानगरपालिकेमध्ये पैसा फेक तमाशा दे हे वगनाट्य संपन्न करत असताना जे तमाशा मांडला होता त्यातून आता हा दुसरं याच्यातील हा अंक आहे. त्यामुळे 5 लाख ऍडव्हान्स घे, मतदान झाल्यानंतर 5 लाख देतो असं म्हणून मोबाईल जप्त करून नगरसेवकांना उचलण्याचं काम या महायुती सरकारने भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी सुरू केलेलं आहे. त्यांचा स्वतःवर विश्वास नाही, लोकशाहीवर विश्वास नाही म्हणून हा घोडेबाजार मांडलेला आहे. यामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे अपक्ष आणि स्वतःच्याही पक्षातल्या लोकांना 5-5 लाख रुपये घेऊन त्यांनी उचलले. आम्ही सर्वच जागा लढणार आहोत आणि त्या ठिकाणी काही ठिकाणी गनिमी कवाई आमचा होणार आहे, काही ठिकाणी मुसद्दीगिरीचा आम्ही वापर करू. 1 तारखेला सर्व चित्र स्पष्ट होईल. इंडिया अलायन्सचे जे पक्ष आहेत त्या पक्षांसोबतच आम्ही चर्चा करणार आहोत आणि काही मित्र पक्षांकडूनही तशा प्रकारचे प्रस्ताव आहेत का याची देखील चाचपणी आम्ही केलेली आहे. नाही, हा SIR ची प्रक्रिया जी आहे ती नेमकी ज्या दरम्यान दिंडी निघणार आहेत, ज्या दरम्यान या महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायाचाच नव्हे तर महाराष्ट्र धर्माचा जागर करणारा नागरिक हा पालखीत जेव्हा जात असतात, पंढरपूरला जेव्हा जात असतात, त्याच आषाढ महिन्याच्या निमित्तानं होणाऱ्या संपन्न होणाऱ्या पालखी महोत्सवाच्या दरम्यानच SIR ची प्रक्रिया ठेवलेली आहे. हे सरकारला माहित नव्हतं का की या दरम्यानमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा लोक उत्सव असतो. लोक पांडुरंगाच्या दर्शनाकरता वारीत जातात आणि तोच काळखंड हा SRI करता निवडलाय. याचा अर्थ स्पष्ट आहे की वारकरी मंडळींना त्या मतदार यादीतून त्यांना वगळायचंय, भक्तांना मतदार यादीतून वगळण्याकरता हा भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून घातलेला घाट आहे आणि हा आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही.
काल 3 तास रस्ता जाम केला. महाविकास आघाडीने, त्यात शशिकांत शिंदे साहेब, दानवे साहेब, हे आम्ही सर्वजण होतो. रोहित दादाही त्या ठिकाणी होते, मित्रपक्ष होते. आम्ही रस्ता जाम केला. लोक काल रस्त्यावर होतो आणि आज परिणामी या सरकारमधील अर्थ मंत्रिमंडळ जे आहे हे दिल्लीला त्यांना जावं लागलं. ही विरोधी पक्षाची आणि जनतेची आणि शेतकऱ्यांची ताकद काल दाखवली. करिता कालचा आमचा जो चमत्कार होता, म्हणून आजचा दिल्लीश्वरांना नमस्कार घालण्याकरता मंत्रिमंडळ दिल्लीला ठाण मांडून बसलंय. ते बसलेलं जरी या भूमिकेतून गेलेलं असलं तरी हात हलवत वापस येऊ नका, हा आमचा सज्जड दम त्यांना आहे. ती गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे, त्यांच्यामध्ये टोळी युद्ध सुरू झालेलं आहे. सत्ता पिपासू लोक आहेत, त्यांचा हा सत्तेसाठी हापापलेल्या लोकांचा हा सर्व डावपेचाचा खेळ आहे. त्यांच्या जिल्ह्यात लवकरच मी जाईल. मी कुठलाही चुकीचा शब्द हा वापरलेला नाही. जो दलिंदर जो आहे हा कॅरेक्टर दर्शवणारा, लक्षण दर्शवणारा शब्द आहे. दरिद्री हा संस्कृत शब्दाचा बोली भाषेमध्ये रुळल्यानंतर दलिंदर हा त्याचा वाक्यात आहे. मोदी आल्यापासून शेतकऱ्यांचे भाव पडलेले आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे, महिलांवरील अत्याचार वाढलेले आहेत, भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. आणि अशा परिस्थितीवर संदर्भामध्ये मी काल त्यांचा तो उल्लेख केला. संस्कृत मधला मूळ शब्द हा जर भारतीय जनता पक्षाला खटकला असेल तर नरेंद्र मोदी हे पनोती आहेत, हा जरा समजेल अशा भाषेत मी शब्दप्रयोग पुन्हा एकदा या ठिकाणी करतो.